जन्म देऊन जग दाखविणाऱ्या जन्मदात्या आईवडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व त्यानंतर गळफास घेऊन जीवन संपविले। अवघ्या काही क्षणातच रागाने धक्कादायक घटना घडून चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील डुकरे वंशाचा दिवा कायमचा विझला। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे काल सायंकाळी हृदयविदारक घटनेत संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। या दुर्दैवी घटनेत वडील सुभाष दिगंबर डुकरे व आई लता सुभाष डुकरे आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे या तिघांचा मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून संपूर्ण घर सील करण्यात आले आहे। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठविले आहे। या हत्याकांडाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी कौटुंबिक वादातून व मानसिक नैराश्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे। त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे। दरम्यान घटनेनंतर परिसरात हळहळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली। जग दाखविणाऱ्या आईवडिलांची हत्या करून मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमुळे समाजमन सुन्न झाला आहे। अवघ्या क्षणभरात रागाच्या भरात चिखली तालुक्यातील पूर्ण कुटुंबियांचा जीवाचा दिवा विझला। सावरगाव डुकरे येथील धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। सायन दैनिक खबरे शामतकसाठी असलम हिरीवाले, चिखली येथून अशोक जसवानी, बुलढाणा।